नामदार भरत शेठ यांच्या हस्ते काळ नदीपात्रातील गाळ काढण्याच्या कामाचा शुभारंभ. बिरवाडी कुंभारवाडा इथं श्रीफळ वाढवत केला शुभारंभ. 1 ते 1.5 महिन्यात संपूर्ण नदीपात्रातील गाळ काढण्याचं काम पूर्ण होईल, मंत्री भरत शेठ गोगावले यांचं माहिती. 2021ला न भूतो न भविष्य असं महापूर महाड पोलादपूरमध्ये आला होता. या महापुरानं होत्याचं नव्हतं केल्याचं चित्र पाहायला मिळालं. यानंतर महापुराच्या कारण मीमांसा शोधण्याचं काम करण्यात आलं. यामध्ये प्रामुख्यानं नदीपात्रातील गाळ महापुराला कारणीभूत असल्याचं प्रथमदर्शनी लक्षात आल्यानंतर तालुक्यातील नद्यांमधील गाळ काढण्यासाठी तत्कालीन आमदार आणि आत्ताचे कॅबिनेट मंत्री भरत शेठ गोगावले यांनी शासनाजवळ गाळ काढण्यासाठी निधीची मागणी केली असताना तत्कालीन मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी तात्काळ मंजुरी देत 31 कोटींचा निधी मंजूर करून सावित्री आणि काळ नदीतील गाळ उपसा करण्यात आला. मात्र निधी कमी पडल्यानं नदीपात्रातील संपूर्ण गाळ काढण्यासाठी तत्कालीन मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी तात्काळ मंजुरी देत 31 कोटींचा निधी मंजूर करून सावित्री आणि काळ नदीतील गाळ उपसा करण्यात आला. मात्र निधी कमी पडल्यानं नदीपात्रातील संपूर्ण गाळ काढण्यासाठी अडचणी निर्माण होत होत्या. त्यामुळे पुन्हा एकदा मंत्री भरत शेठ गोगावले यांनी शासनाकडे निधीची मागणी केली असता तर शासनानं हा गाळ करण्यासाठी 21 कोटींचा निधी मंजूर केला. त्याच कामाचं भूमिपूजन आज राज्याचे कॅबिनेट मंत्री नामदार भरत शेठ गोगावले यांच्या हस्ते बिरवाडी शहरालगत असणाऱ्या काळ नदीपात्रात करण्यात आला. हा गाळ उपसा येत्या 1 ते 1.5 महिन्यामध्ये पूर्ण केला जाईल असं सांगितलंय. त्यामुळे गेली 3 वर्ष कोणतीही पूर परिस्थिती निर्माण झाली नाही. आता संपूर्ण गाळ काढल्यानंतर आणखीनच त्याचा फायदा होईल असं मंत्री भरत शेठ गोगावले यांनी आवर्जून सांगितलंय. यावेळी महाड तालुका संपर्क प्रमुख समीर उर्फ अण्णा मामुनकर, माजी जिल्हा परिषद सदस्य संजय कचरे, लक्ष्मण वाडकर, संदीप मामा कदम, संतोष कदम, रोहन साळवी, शंकर शिंदे उपस्थित होते. तसं आपण आता जवळजवळ 20 कोटी रुपये आणलेले आहेत महाड, बिरवाडी, पोलादपूर की हा जो काय गाळ आहे हा गाळ जसा जेवढा कमी होईल तेवढं पाणी खाली खोलीवरती जाईल आणि मग जे काय पावसामध्ये उंचावरती पाणी येऊन जे काय सगळं पसरलं जातं ते पसरणार नाही. ह्याचं प्रात्यक्षिक आपण गेल्या 3 वर्षापासून पाहतोय आणि 3 वर्ष कुठं पूर आलेला नाही, काय नाही. म्हणून करता याही वेळेला आम्ही 20 कोटी रुपये मंजूर करून घेतले आणि त्याचा आज शुभारंभ करतोय आणि 1-1.5 महिन्यामध्ये आम्ही हे सगळं संपून टाकू.